कोरोनाच्या या सगळ्या महामारीमुळे गेले 8 महिने सगळी मंदिरं बंद होती आणि ज्यांची श्रद्धा असते, जे भक्त असतात, त्यांनाच कळू शकतं की देवदर्शन मंदिरात जाऊन घेण्याचं एक समाधान काय असतं. अनेक आस्थापना सगळ्या सुरू झाल्या महाराष्ट्रात, देशाभरात सुरू झाल्या, दुकानं सुरू झाली, रेल्वे सुरू झाल्या, पण मंदिरं मात्र बंद ठेवण्यात आलेली. आज महाराष्ट्रातून अनेक भक्त, अनेक पुजारी राजसाहेबांकडे मागच्याच आठवड्यात आले आणि त्यांनी ते साहेबांना साकडं घातलं की ही मंदिरं सुरू व्हायला हवेत. केवळ श्रद्धेचाच भाग नाही, मंदिरावर अवलंबून असलेली अनेक शहरं, अनेक माणसं, अनेक उपजीविका पण यावर अवलंबून असतात आणि एकंदर तो विषय पाहता साहेबांनी आवाहन केलं की राजसाहेबांनी आवाहन केलं की मंदिरं सुरू व्हायला पाहिजेत. आणि मी धन्यवाद मानतो की शासनाचे सुद्धा की सन्माननीय राजसाहेबांच्या आव्हानाला लगेच प्रतिसाद देऊन आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती मंदिरं सुरू करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सगळे महाराष्ट्र सैनिक आज काकड आरतीच्या स्वरूपात मोठमोठ्या सगळ्या मंदिरांमध्ये आज देवाचं दर्शन घ्यायला आलेत आणि साकडं आम्ही महाआरतीमधनं एवढंच घातलं की हा करोनाचा अंधकार दूर होऊ देत आणि सर्वांच्या आयुष्यात आरोग्याचा प्रकाश येऊ दे. मागील 8 महिन्यापासून आपली मंदिरं बंद आहेत. महाराष्ट्रातले ह्या 8 महिन्यात अनेक भक्तांनी सन्माननीय राजसाहेबांकडे, भक्तांनी, मंदिरातल्या पुजारांनी राजसाहेबांकडे साकडं घातलं होतं की ही मंदिरं लवकरात लवकर उघडी व्हावीत. देर का ना हो, पण सरकारला आता जाग आलेली आहे आणि आजच्या या शुभमुहूर्तावर आज आपली मंदिरं उघडी झालेली आहेत. ठाण्यातलं हे प्राचीन मंदिर आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो की 8 महिन्यानंतर पहिलं या मंदिरातलं दर्शन मी व आमच्या संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांनी घेतलं. नक्की आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो आणि याच्या पुढे अशीच आरती आणि असाच महाघोष या संपूर्ण महाराष्ट्रात होईल अशी अपेक्षा बाळगतो.